हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमार संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। केंद्र सरकारनं नव्याने मंजूर केलेल्या अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीनं मार्केट यार्ड चौकात शेकडो वाहन चालकांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी वाहन चालकावर लादलेल्या जुलमी कायद्याविरोधात आपलं मत व्यक्त केलं। केंद्र सरकारने हिट अँड रन हा जुलमी कायदा आणून भारतातील वाहन उद्योग धोक्यात आणलेला आहे। करोडोच्या संख्येनं वाहन चालकांवर अन्याय करणारा असा जुलमी कायदा आहे। या कायद्याअंतर्गत जर अपघात घडला आणि ड्रायव्हर त्याचा जीव रक्षणासाठी वाहन सोडून पळून गेला तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा अशा कठोर काळा कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे। ड्रायव्हर कुणी नाही या दरोडेखोर नाही या की एखादा अपघात करून कुणाचा जीव घ्यावा अशी ड्रायव्हरची इच्छा नसते। त्यावेळेच्या परिस्थितीनुसार वाहतुकीमध्ये अशा पद्धतीनं अनावधानानं अपघात घडत असतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरने पळून जाऊ नये या मताचे आम्ही देखील आहोत। मात्र परिस्थिती बघून जमावाच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून जाणं पसंत करतो। काही ड्रायव्हर लोक तर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात। जर ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेला नाही आणि मॉब लिंचिंगमध्ये त्या ड्रायव्हरचा खून झाला, त्या ड्रायव्हरचा जीव गेला तर अशा ड्रायव्हरला केंद्र सरकार 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का? कारण ड्रायव्हरचा जीव देखील तितकाच मोलाचा आहे। केंद्र सरकारने असे कायदे आणण्यापूर्वी हा उद्योग संकटात येणार नाही, लाखोच्या करोडोच्या संख्येनं असणाऱ्या ड्रायव्हरचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। तसंच जर हा कायदा रद्द न झाल्यास वाहन चालकांच्या हक्कासाठी आणि मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं। यावेळी संभाजी आरमारचे शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, सागर ढगे, राज जगताप, द्वारकेश बबलादीकर, संतोष खानापुरे, भास्कर भोसले, बंदेनवाज पठाण यांच्या समेत अनेक वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।